नमस्कार. महाराष्ट्रात लवकरच धर्मस्वातंत्र्यावर परिणाम करणारा एक नवीन कायदा येऊ शकतो. हा कायदा नेमका काय आहे आणि त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? चला, या प्रस्तावित कायद्याच्या प्रत्येक पैलूला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. धर्मांतरासाठी खरंच नवीन नियम येणार आहेत का? आणि हे विधेयक नक्की कोणासाठी आणि का आणलं जाते? याचं उत्तर शोधण्यासाठी आपण याच्या मुख्य उद्देशापासून सुरुवात करूया. बघा, प्रत्येक कायद्यामागे एक विशिष्ट हेतू असतो, नाही का? मग ह्या विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे? सरकार या कायद्याद्वारे नक्की काय थांबू किंवा नियंत्रित करू पाहते? आता कायद्याच्या नजरेत प्रत्येक धर्मांतर चुकीचं नसतं. मग बेकायदा म्हणजे नेमकं काय? तर हा कायदा असं म्हणतो की जर कोणाला लग्नाचा आमिष दाखवून किंवा फसवून किंवा अगदी धमकावून धर्म बदलायला भाग पाडलं तर तो गुन्हा आहे. पण एक गोष्ट इथे खूप महत्वाची आहे. जर कोणी स्वतःच्या इच्छेने सगळा विचार करून धर्म बदलत असेल तर त्यावर कोणतंच बंधन नाही. म्हणजे खरा फरक आहे जबरदस्ती आणि स्वेच्छेमध्ये. कायदा तसा सगळ्यांसाठी समान असतो, पण काही वेळा तो विशिष्ट गटांना जास्त संरक्षण देतो. आणि या विधेयकात नेमकं तेच दिसतंय. महिला, अल्पवयीन मुलं आणि अनुसूचित जाती जमातींमधल्या लोकांसाठी धर्मांतराचे नियम अजून कडक असणार आहेत. यामागचा विचार असा दिसतो की हे गट थोडे जास्त संवेदनशील असू शकतात आणि त्यांच्यावर दबाव टाकणं सोपं जाऊ शकतं. आता आपण येऊया या विधेयकाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आणि हो, ज्या भागावर कदाचित सगळ्यात जास्त चर्चा होईल. धर्मांतर करायचं असेल तर आता एक मोठी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. काय आहे ही प्रक्रिया? ही प्रक्रिया म्हणजे जणू काही 4 टप्प्यांचा एक नकाशाच आहे. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, जो व्यक्ती धर्म बदलणार आहे आणि जो धर्मगुरू हे विधी करणार आहे, या दोघांनाही तब्बल 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्याला लेखी कळवावं लागेल. मग दुसरा टप्पा, ही नोटीस सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी लावली जाईल. का? तर कोणाला काही आक्षेप घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतील. तिसऱ्या टप्प्यात स्वतः अधिकारी चौकशी करतील की हा निर्णय खरंच स्वतःच्या इच्छेने घेतलाय ना. आणि सगळ्यात शेवटी धर्मांतराचा विधी पार पडल्यावर 25 दिवसांच्या आत त्याची रीतसर नोंदणी करावी लागेल. म्हणजे ही खूप मोठी आणि तपशीलवार प्रोसेस आहे. आणि या प्रक्रियेचं पालन नाही केलं तर याचा परिणाम खूप मोठा आहे. जर कोणी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर कायद्याच्या डोळ्यात ते धर्मांतर झालंच नाही असं समजलं जाईल. म्हणजे कायदेशीरदृष्ट्या त्या व्यक्तीची ओळख आणि हक्क हे जुन्या धर्माशीच जोडलेले राहतील. बरं, कायदा फक्त नियम बनून थांबत नाही, ते मोडणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूदही करतो. आणि एक सांगू, या विधेयकातल्या शिक्षा खूपच कडक आहेत. इथे आकडे पाहिले की लगेच लक्षात येतं. बघा, सामान्य परिस्थितीत गुन्हा केल्यास 3 ते 7 वर्षांची शिक्षा आहे. पण जर धर्मांतर ज्या व्यक्तीचं झालंय ती महिला, अल्पवयीन किंवा SC/ST समाजातील असेल तर शिक्षा थेट 4 ते 7 वर्षांपर्यंत जाते आणि दंड पण 5 पट वाढतो, म्हणजे 5 लाख रुपये. आणि जर 2 किंवा जास्त लोकांचं धर्मांतर असेल किंवा लग्नासाठी धर्मांतर असेल तरी शिक्षा तेवढीच कडक आहे. आणि कोणी हाच गुन्हा पुन्हा केला तर शिक्षा तब्बल 10 वर्षांपर्यंत जाऊ शकते. यावरून सरकार या गुन्ह्याकडे किती गांभीर्याने बघताय हे स्पष्ट होतंय. हे फक्त व्यक्तींपुरतं मर्यादित नाहीये, निशाण्यावर संस्थासुद्धा आहेत. म्हणजे जर एखादी संस्था अशा बेकायदेशीर कामात सामील असल्याचं सिद्ध झालं तर तिची मान्यताच रद्द होऊ शकते. इतकंच नाही तर तिला मिळणारी सरकारी मदत थांबवली जाईल, पदाधिकाऱ्यांना तुरुंगात जावं लागेल आणि पुन्हा गुन्हा केल्यास त्या संस्थेवर कायमची बंदी येऊ शकते. आणि हे सगळे गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील. आता हे थोडे कायदेशीर शब्द झाले. सोप्या भाषेत सांगायचं तर पोलीस तुम्हाला वॉरंटशिवाय अटक करू शकतात आणि जामीन मिळणं खूप खूप कठीण असतं. याचा अर्थ आरोप सिद्ध होईपर्यंत आरोपीला बहुतेक वेळा तुरुंगातच राहावं लागतं. आता आपण एका अत्यंत संवेदनशील मुद्द्याकडे वळूया. जेव्हा धर्मांतर आणि विवाह हे विषय एकत्र येतात तेव्हा कायदा काय म्हणतो? खास करून मुलांच्या भवितव्याबद्दल यात काय लिहिलंय? या विधेयकात एक मोठी तरतूद आहे. जर कोर्टात हे सिद्ध झालं की लग्नाचा मूळ उद्देश एकत्र संसार थाटणं नव्हतंच तर फक्त धर्मांतर करणं होता, तर ते लग्नच रद्द केले जाऊ शकतं. अर्थात हे सिद्ध करणं खूप अवघड असू शकतं, कारण इथे 2 व्यक्तींच्या मनात काय होतं हा प्रश्न येतो. आणि ही तरतूद तर खूपच दूरगामी परिणाम करणारी आहे. जर असं लग्न रद्द झालं तर त्यातून जन्मलेल्या मुलाचा धर्म कोणता असेल? तर तो वडिलांचा नसेल, तर तो आईच्या लग्नाआधीच्या धर्माचा असेल. म्हणजे मुलाचा धर्म जन्माच्या वेळीच कायद्याने ठरवला जाईल. हा एक मोठा आणि वादग्रस्त मुद्दा ठरू शकतो, यात शंका नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्र असं करणारं काही पहिलं राज्य नाहीये. मग देशभरात यावर काय स्थिती आहे आणि हा कायदा सध्या नक्की कोणत्या टप्प्यावर आहे? चला, या मोठ्या चित्रावर एक नजर टाकूया. हे खूप महत्वाचं आहे की हा अजून कायदा झालेला नाहीये.
हा फक्त एक प्रस्ताव आहे, एक विधेयक. यावर विधानसभेत मोठी चर्चा होईल, त्यात काही बदल सुचवले जातील आणि मग त्यावर मतदान होईल. म्हणजे हा प्रवास अजून बराच लांब आहे. आणि जर का हे विधेयक पास झालं तर महाराष्ट्र असा कायदा करणारं देशातलं 13वं राज्य ठरेल. यावरून आपल्या लक्षात येतं की संपूर्ण देशभरात धर्मांतराच्या कायद्यांवर एक मोठी चर्चा सुरू आहे आणि कायदेशीर बदल घडतायत. जरी इतर 12 राज्यांमध्ये असे कायदे असले तरी महाराष्ट्राचा हा प्रस्ताव 2 गोष्टींमुळे खूप वेगळा आणि जास्त कडक वाटतो. पहिली गोष्ट म्हणजे धर्मांतराचा 60 दिवस आधी द्यावी लागणारी सार्वजनिक नोटीस, जी इतर राज्यांमध्ये नाहीये. आणि दुसरी, मुलाचा धर्म आईच्या मूळ धर्माशी जोडण्याचा नियम. याच 2 गोष्टींमुळे हा कायदा देशातला सगळ्यात कडक धर्मांतरविरोधी कायद्यांपैकी एक ठरू शकतो. तर आपण या कायद्याचे जवळजवळ सगळे महत्त्वाचे पैलू पाहिले. आता जो खरा प्रश्न उरतो तो आहे संतुलनाचा. एका बाजूला आहे व्यक्तीचं धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला आहे जबरदस्ती किंवा फसवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न. या दोन्हीमध्ये एक योग्य तोल कसा साधायचा, या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आता महाराष्ट्राच्या जनतेला आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींना मिळून शोधायचं आहे.